नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे की घरी तुळशीचं झाड कसं उगवायचं असते, अजून मित्रांनो तुळशीच्या झाडाची काळजी कशी घ्यायची असते. आणि त्याच्या पहिले मित्रांनो तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्याल. चला आपण व्हिडिओला सुरू करूया. सगळ्यात पहिले पॉईंट आहे मित्रांनो की आपण जेव्हाही कोणतं घरात वगैरे सगळ्यात पहिलं झाड जे असते आपलं ते तुळशीचंच झाड असते. धार्मिक वगैरे खूप आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मग मित्रांनो हे एअर प्युरिफाईंग प्लांट पण आहे. याचा हा इम्पॉर्टंट फॅक्ट आहे की दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, याला टेम्परेचर किती लागते, याला 15 ते 35 डिग्री टेम्परेचर लागते. अजून याला थंडी खूप जास्त झाली तर हा थोडा स्ट्रेसमध्ये जातो. तर पुढे आपण पाहू त्याची केअर कशी घ्यायची असते. खूप थंडी पडत असेल मित्रांनो, अजून तुमचं झाड थोडा जुना असेल, 10-1 महिन्यांचं असेल झाड, तर मग तो चांगल्याने जगून जाईल. त्याची तेवढी काही काळजी घ्यायची गरज नाही पडणार. आणि मित्रांनो उन्हाळ्यात तुम्हाला जे ग्रीन नेट्स असतात ते नक्की वापरायला पाहिजे. अजून 40 डिग्रीच्या वर टेम्परेचर असलं तर याला शेडमध्येच ठेवायचं मित्रांनो तिसरा पॉईंट आहे की तुळशीचे मित्रांनो 4 व्हेरायटी असतात. श्याम तुळशी, राम तुळस असे सगळे याचे व्हेरायटीज असतात मित्रांनो. नर्सरीमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातात. 30 ते 40 रुपयामध्येच तुम्हाला मिळून जाईल. आणि बेस्ट टाईम टू परचेस जो आहे तो मार्च ते एप्रिल महिन्यात आहे. मार्च-एप्रिलमध्ये तुम्ही घेऊ शकता विकत. चौथा पॉईंट आहे मित्रांनो ग्रोईंगवर. याला उगवायचं कसे असते मित्रांनो, बिया अजून कटिंगने उगवू शकता. सगळ्यात पहिले आपण बघितलं नर्सरीपासून आणू शकता, मग त्याला आपण पुढे उगवू शकता. दुसरा पॉईंट आहे की आपण याला मित्रांनो बियाणे उगवू शकतात. बियाणे हे फार छान उगून जाते. फेब्रुवारी एंडमध्ये याचा बेस्ट सीझन असतो बियापासून उगवायचा. पावसाळ्यात पण उगवू शकता पण फेब्रुवारी एंडमध्ये हे खूप चांगल्याने उगून जातील. मित्रांनो खूप लोकांना पाहिलं आहे मी की त्यांचे बियाणे उगत तर तुम्हाला कसे उगवायचे असतात, काहीच नाही. सिंपल जे आपले वरचे वाढलेले बिया असतात मित्रांनो ते मातीच्या वरच्या लेअरवर टाकून द्यायचं आहे. आणि त्याच्यावरती जास्त मातीने त्याला कव्हर नाही करायचं. जास्त मातीने कव्हर कराल तर ते आतल्या आतमध्ये सडून जातात आणि ते वर चांगल्याने उगू नाही शकत. तर म्हणून त्याला हलकंसंच तुम्हाला वर टाकायचं आहे, मातीच्या स्प्रिंकल करून द्यायचं आहे. आणि त्याच्यावर हलकीशी माती फक्त अशी तुम्हाला टाकायची आहे. जास्त मातीच्या खाली त्याला दाबायचं नाही आहे. चांगल्याने बिया उगून जातील तुळशीच्या. तर दुसरं आहे मित्रांनो कटिंगने याला उगवू शकता. कटिंगने उगवण्याचा पण बेस्ट सीझन आहे फेब्रुवारी किंवा बेस्ट आहे मित्रांनो पावसाळ्यात. हा कटिंगने फार छान उगून जातो. कटिंग कापायची आणि डायरेक्टली तुम्हाला मातीमध्ये लावून द्यायची आहे. पाचवा पॉईंट आहे मित्रांनो सनलाईट याला 4 ते 5 तासाचं ऊन पाहिजे कंटिन्यूस. चांगलं डायरेक्ट सनलाईट आली पाहिजे झाडावर. एवढं 4 ते 5 तासाचं ऊन मिळेल तर छान याने उगेल. मग पुढचा पॉईंट आहे की पॉट साईज कशी असली पाहिजे. पॉट साईज मित्रांनो 12 इंचची घ्यायची आहे तुम्हाला. अजून तुमची जी मातीचे हे असतात पॉट्स तेच तुम्हाला सिलेक्ट करायचे तुळशीच्या झाडासाठी. जे मातीचे आपल्या कुंड्या आहेत त्याच्यातच याला उगवायला पाहिजे. प्लास्टिक किंवा सिरॅमिक वगैरे चायनाचे जे पॉट्स असतात त्याच्यात तुम्हाला मित्रांनो अजिबात उगवायचं नाही आहे. प्लास्टिक किंवा त्या कोणत्याही पॉट्समध्ये फक्त मातीच्या याच्यातच तुम्हाला उगवायचं आहे जेणे की हे चांगल्याने झाड उगू शकणार. 6वा पॉईंट आहे मित्रांनो पॉटिंग मिक्स. तर जी आपली महाराष्ट्रातली काळी माती आहे मित्रांनो ती चांगल्याने तुम्ही घेऊन घ्याल आणि ती साफ करून घ्याल. दगड वगैरे नसले पाहिजे. मग त्याच्यात अर्ध तुम्हाला खत टाकायचं आहे. कोणतेही खत टाकू शकता. चॅनलवर डिटेलमध्ये सगळे व्हिडिओ टाकलेले आहे. कोणतेही वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत, शेणखत किंवा कोणतंही किचन वेस्ट कंपोस्टही टाकू शकता. सगळ्यांचे व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दिली आणि स्क्रीनवरही मिळून जाईल. त्याच्यातलं कोणतंही खत तुम्ही घरी बनवू शकता आणि तुमच्या तुळशीच्या झाडामध्ये वापरू शकता. तर मग मित्रांनो याच्या पॉटिंग मिक्समध्ये तुम्हाला जी सँड असते ती सँड पण मित्रांनो टाकायची आहे. रेती जी असते रेती पण टाकायची. चांगल्याने मिक्स करून त्याच्यातच तुम्हाला झाड लावायला पाहिजे. रेतीने ड्रेनेज सिस्टम वगैरे फार छान राहील आणि तुळशीसाठी बेस्ट पॉटिंग मिक्स आहे. 7वा पॉईंट आहे वॉटरिंग. ओव्हर वॉटरिंग बिलकुल नाही अजिबात नाही करायची आहे मित्रांनो. जास्त पाणी तुळशीला नाही टाकायचं आहे. अजून झाडाची पिंचिंग करत राहायची मित्रांनो. जे पण वरचे पानं असतात वरतूनच तोडायला पाहिजे. अजून जे फुलं वगैरे लागतात किंवा जे सीड्स लागतात बिया लागतात झाडाचे ते तुम्हाला हटवत राहायचे. याने झाड फार छान राहील आणि चांगल्याने उगेल. तर अशा प्रकारे तुम्हाला खत पण टाकत राहायचं आहे. सगळ्यात पहिले मित्रांनो सॅव्लॉन घेऊ शकता किंवा डेटॉल घेऊ शकता. ते तुम्हाला 2 चमचे किंवा 2-3 झाकण तुम्हाला टाकून द्यायचं आहे 1 लिटरमध्ये. मग तुम्हाला मित्रांनो हँडवॉश जे आहे आपलं ते 2 चमचे टाकायचं आहे. आणि त्याच्यात जो छोटा लहानवाला पाकिट येतो ना शॅम्पूचा तो तुम्हाला टाकून द्यायचा आहे चांगल्याने. अजून मित्रांनो शॅम्पू वगैरे नसेल तर जो आपण सर्फ डिटर्जंट वापरतो ना ते पण तुम्ही टाकू शकता. मग चांगल्याने मिक्स करून तुम्हाला तुमच्या झाडावर स्प्रे मारायचा आहे. याच्यात तुम्ही बेकिंग सोडाही टाकून द्याल. मी एकदा रिपीट करून देतो. डेटॉल किंवा तुम्हाला सॅव्लॉन 2 झाकण टाकून द्यायचं आहे. 2 चमचे तुम्हाला हँडवॉश टाकायचं आहे. तुम्हाला 1 चमचा किंवा 2 चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे. अजून शॅम्पूचं एक लहान पाकिट येते ते लहान पाकिट तुम्हाला कापून टाकून द्यायचं आहे 1 लिटर पाण्यामध्ये. त्या पाण्याला चांगल्याने मिक्स करा आणि तुमच्या झाडावर त्याची खूप चांगल्याने फवारणी करून द्या. हे तुमच्या झाडासाठी फार छान राहील. आणि सगळे प्रकारचे जेही किडे लागतात मित्रांनो मिली बग्स, ब्लॅक बग्स, एफिड्स किंवा माइल्ड बग्स किंवा स्पायडर माइट्स वगैरे कोणत्याही प्रकारचे तुमच्या झाडावर किडे लागले असतील तर ते सगळे किडे या आपल्या सोल्युशननी चालले जातील. तर हे पेस्टिसाईड आहे मित्रांनो खूप चांगलं. ते हे आपल्या झाडावर नक्की स्प्रे करा. स्प्रे करण्याच्या पहिले तुम्हाला पॅच टेस्ट करायची आहे. पॅच टेस्ट म्हणजे काय असते मित्रांनो की कोणती पण खालची जी एक आपली फांदी असेल झाडाची किंवा खालचे जे पानं आहे त्याच्यावर जे आपण स्प्रे बनवला आहे मित्रांनो तो एकदा स्प्रे कराल. 5 ते 10 मिनटं तुम्हाला वेट करायचं आहे म्हणजे थांबायचं आहे 5 ते 10 मिनटं. आणि 5 ते 10 मिनटानंतर समजा ते पानं तुमचे चांगले एकदम फ्रेश आहे जसे होते पहिल्यासारखे बिलकुल तसेच दिसत आहे तर मग मित्रांनो पूर्ण झाडावर फवारणी करून द्याल. चांगल्याने स्प्रे मारून द्याल. पण समजा मित्रांनो ती जी फांदी होती ज्याच्यावर तुम्ही
तुम्ही फवारणी केली, ती फांदी खाली झाली किंवा त्याचे जे पानं आहे ते खाली झाले किंवा ते फोल्ड झाले आहे आणि असे लहानशी होऊन गेले ते पानं, तर मित्रांनो मग त्याला तुम्हाला काय आहे ते कॉन्सन्ट्रेटेड झालं आहे, त्याच्यात तुम्हाला जे साधं पाणी थोडंसं घालायचं आहे, म्हणजे साध्या पाण्यामध्ये डायल्यूट करा अजून फर्दर आणि मग चांगल्याने स्प्रे करा. मग आता मित्रांनो मुंग्या वगैरे खूप लागतात, त्याच्यासाठी काय असते, हे बोरिक ॲसिड आहे किंवा बोरिक पावडर जे असते तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे चांगल्याने झाडामध्ये स्प्रिंकल करून द्यायचं आहे. एनी स्पायडर, गोगलगाय, अजून मुंग्या वगैरे जे सगळं आपल्या झाडा वगैरेमध्ये लागतात, फंगस वगैरे म्हणू शकता, तर ते काही तुमच्या झाडाला लागणार नाही आणि तुळशीचं झाड तुमचं या पावसाळ्यात पण खूप चांगल्याने राहील. समजा मित्रांनो गोगलगाय आणि मुंग्या वगैरे खूप झाडात असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला दर 15 किंवा आठवड्यातनं एकदा तुम्हाला बोरिक ॲसिड टाकत राहायचं आहे आणि खूप जास्त नसतील तर महिन्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा तरी बोरिक ॲसिड जे बोरिक पावडर आहे ते तुमच्या झाडात तुम्हाला चांगल्याने स्प्रिंकल करून द्यायचं आहे. यांनी सगळे मुंगे वगैरे अशा प्रकारे तुम्हाला तुळशीला उगवायचं आहे आणि सिंपल हे केअर टिप्स तुम्हाला झाडावर वापरायचे. कसा वाटला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन जरूर दाबून द्या, जेणे की माझ्या येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन मित्रांनो तुम्हाला मिळत राहील. अजून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करू शकता. झाडांसंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवर मित्रांनो तुम्ही विचारू शकता. मित्रांनो तुळशीच्या झाडाला तेवढी खताची गरज नसते, पण एका महिन्यातनं मित्रांनो कोणतेही खत तुम्हाला टाकून द्यायला पाहिजे. तर आता स्क्रीनवर तुम्हाला व्हिडिओज येत असतील, त्याच्यातल्या कोणत्याही व्हिडिओला मित्रांनो क्लिक करा. अजून तुम्हाला जो आवडेल तो खत तुमच्या झाडाला एका महिन्यातनं टाका. धन्यवाद.